संघाच्या या इलेक्शनच्या निमित्तानं चौथ्यांदा आपले उमेदवार आणि खासदार सर्वांचे लाडके माननीय श्रीमंत आढळराव पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्यांच्यावर आपल्या तालुक्याच्या रागिनी आशाताई बुचके, पस्त्यामध्ये तालुक्याच्या तालुका प्रमुख माऊली खंडागडे, श्रीरंजन चौधरी, संतोष पठार भागातील सर्वच आमचे नातेवाईक, मित्रमंडळी, तरुण युवक, आमचा ज्ञानबा माऊली कट्टर माणूस होतो. बरोबर, बस 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 पप्पू शेठ आठवडे, सर्व आलेल्या महिला आणि तालुक्यात आलेल्या सर्व कार्यकर्ते मंडळींचं प्रथम मी बेल्ले गावच्या वचन दादा आपलं पण सहर्ष स्वागत करतो. बामणे साहेब, जयवंतांना गुडके, अरे जयवंतांना गुडके, आमच्या सर्वांचं तरुणांचं अशा सर आमचे दानकुशे डावकर, मोहन मांगर, मोहन मटाले, आमच्या सावंत कंपनी आणि सर्वांचेच नाव आता हे सर्वच आमचे जीवा बाबाचे, ज्यांच्या जीवावरती आजपर्यंत राजकारण केलं आमचे जाकीर भाई सिंग आणि त्या सर्वांच्या जीवावरती आतापर्यंत दादा गेले 25-30 वर्ष 40 वर्ष राजकारण केलं. हे सर्व गावातील तरुण युवक मित्रमंडळी आपल्या यांच्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. मी राजकारणात टीकेसाठी कोणाशी काय बोलायचं काही कारण नाही. आम्हाला एवढं आठवत दादा 15 वर्षाच्या आधी खासदारकीच्या इलेक्शन यायच्या, खासदार यायचे, गावामध्ये एखादी बैठक व्हायची आणि निघून जायचे लोक, मतदान करायचे, खासदार झाले. शहराच्या पलीकडच्या मिटिंग व्हायच्या, तिकडच मिटिंग. आम्हाला कधी परत 5 वर्षात कधी खासदार पाहायला मिळत नव्हते. बेल्ले परिसरामध्ये कुठला एखादा व्यक्ती ज्याला काय अडचण आली, त्याला खासदाराची गरज, अशा व्यक्तीला आमच्या त्या खासदारापर्यंत पोहोचता येत नव्हतं. परंतु जशी 15 वर्षाची आपली इलेक्शन झाली, आपण खासदार झाला आणि खासदार कसा असावा, शिवाजीदादा आढळराव सारखा असावा हे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये वाटायला लागलं. राजकारण करताना मोठी पुढारी पदाधिकारी असतील, आपल्यावरती बोलतील, आपल्यावर टीका करतील, पण आपल्या भेटीला आलेला एखादा सर्वसामान्य माणूस लांडेवाडीमध्ये आलाय किंवा मुंबई सारख्या ठिकाणी आला, दादा तुम्हाला फोन केला, तुम्ही त्याचा फोन उचललाय, त्याच्या अडचणीने त्याला बोलवलंय, त्याच्या अडचणीला तुम्ही असणारी अडचण सोडवण्याचं काम आपण केलंय. आजही लांडेवाडीमध्ये गेले. मी आपल्या सर्वांना प्रश्न विचारेन, लांडेवाडीमध्ये जाण्यासाठी राजीव गुंजाळची गरज नाही, बंडू शेठची गरज नाही, अशा त्यांची गरज नाही, संतोष दादांची नाही, किंवा गावातल्या मध्यस्थीच्या पुढाऱ्यांची गरज नाही. परंतु दादाकडे गेल्यानंतर आल्यानंतर पहिला चहाचा कप भुकेला असेल तर डायरेक्ट किचन मध्ये जाऊन जेवायचं. काय अडचण असेल दादा मोठ्या नावाचं माझं काम आहे, दादा जवळ बोलायचं, काम घ्यायचं, कामाचं आपल्या पियला बोलायचं, कामाची काही असं मांडणी करून त्याच्यात काम करायचं का. परंतु गेल्यानंतर काही काही वेळेस पुढाऱ्यामध्ये 4-4 तास दारामध्ये 12-12 तास लोक दारात बसले, पण त्यांना पुढाऱ्यांचं दर्शन झालं नाही. आजही लोक राजकारण करत असतील, कुणी म्हणत असेल कोणाचा लय गाव, कोणाची लय ताकद आहे, कुणी म्हणजे लय वातावरण करून टाकलं, आता काही खरं नाही. दादा बाजूला गेली ती मंडळी ही पुढारी टवक्याने बसायची, निवडून गावातली मंडळी 5-5 एका बाजूला बसायची आणि मग सांगायचं अरे दादा काय आपण सगळे दादाच्या विरोधात अमुक तमुक, पण तू दादा दिसते ते नाही. तुम्हाला या तालुक्यातल्या प्रत्येक वाडी वस्तीवरच्या घरामधला आज बांगरवाडी सारख्या ठिकाणी तुम्ही 4 वेळा गेले, गुळवाडी 10 वेळा गेले, यादवडे तुम्ही आमच्या 5 वेळा आले, कोमरवाडीत गेले, तांबवडी, आमच्या प्रत्येक वाड्या वस्तीवरती दादा तुम्ही 10-5 वेळा गेले. माझा कोण माणूस आहे का एखाद्या वाडी वस्तीवरती गेलाय
ज्याच्या त्याच्या घरापर्यंत पोहोचलाय मानव तुम्ही दादा, माणसाच्या घरापर्यंत नाही पण माणसाच्या मनापर्यंत आपण पोहोचलो. तेव्हा राजकारणामध्ये गावातल्या गोळा गुंडांनी 10-5 लोकांनी एकत्र यायचं आणि मग काय केले खासदारांनी काय केले. आणि आज आपण ज्या रस्त्याने जातोय आपल्या वाडी वस्तीपर्यंत पोहोचतोय, आपल्याला खासदार फंड काय हे आपल्याला कळायला लागलं. बागरवाडी सारख्या 1000-1200 लोकांच्यासाठी 3.5-3.5 कोटीचा फंड आपण अनेक समाज मंदिर आपण दिला, अनेक वाडी वस्तीचे रोड आपण केले. त्या ठिकाणी पुढाऱ्यांना घेऊन आल्यामुळे पुढाऱ्यांना माहित नाही का मग दादा आपण विकास नसे काय. मग ज्यावेळेस उद्घाटन होतं उद्घाटन दादा येत नाही कोणाच्या, तिथल्या सगळ्या जनतेतल्या एखादा मोठा माणूस घ्या, बरोबर करून घ्या, महाराजांच्या हस्ते करून घ्या आणि चालू घ्या. मग ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या जीवाभावासाठी त्यांच्या अडचणीसाठी धावणारा माणूस तो एकच शिपाई दादा आढळराव पाटील. मग आपल्याला कुणाच्या पाठीमागे जायचं, विकास पण जाऊ देऊ, 4 विकासाची कामं होणार नाही, पण आपण ज्यांच्यापाशी जातो, ज्यांच्या जवळ जातो त्या माणसाचा प्रेमाचा हात आपल्या पाठीवर फिरतो. काय असं अडचण त्यांच्याकडे हजारो कामं आहे, 6-7 तालुक्यामधल्या लोकांची कामं करायचं. 4-2 कामं एखाद्या गावात केली राहतील, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर दादाचा खुर्ची जवळ जागा नसून दादा जवळ बसून गेला, पाठीवर हात टाकणार. आणि मग सर्वात मोठा महत्वाचा विषय आहे का तुम्हाला सन्मानाने मानाने वागवायचं असेल किंवा वागवित असतील ते फक्त एकच आपले शिवाजीराव आढळराव पाटील. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन, आपल्याला आपल्या घरामध्ये जायला कोणी रोखू शकत नाही. मग जर आपला जातीवादाचा विषय दादा आतावर पहिले गावचं राजकारण मी माळी समाजाच्या पोराच्या जीवच केलं, अख्खा माळी मला माझ्या वाटेवाटे आणि ते मी थोडा नाही 1-2-4% इकडे तिकडे होत असतील, पण अख्ख्या समाजात मी जाऊ. आणि तसं माझं पहिलं गाव 12 बोली त्यांचं मराठी समाजाचं पाहिलं अख्ख्या पहिल्यामध्ये 10-5 घरं आहेत, जयवंताजी बरोबर 10-5 घरं नाही, पण अख्ख्या 12 वरती राजाभाऊच्या पाठीमागे गेले 15-20 वर्ष राजकारणामध्ये खंबीरपणे उभे राहिले. आणि आज भास्कर सारखी मोठमोठी मंडळी मुंबई सारख्या ठिकाणी या ठिकाणी काम करतात. त्यामुळे दादा जात-पात हा विषय बाजूला आहे. आपण ह्या वेळेस मागच्या पेक्षा 1-4-2 मतांनी काय होईल, जास्तीत जास्त घेऊन 3,07,000 लीड होतं आणि यावेळेस 300पेक्षा 10-5 मतांनी आपण नक्की विजय व्हावा मी अशी आशा वाटतो. आणि आपण सर्वांना विनंती करतो का आपण सर्वांनी यावेळेस मनात कुठल्याही कुटुंबावर घेऊ नये. आता आमचे सुधाकर बोस आहेत, आमचे स्वरूप आहेत, ते पत्रकार झाले, नाही आमचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्या राजकारणामध्ये पाठिंबाला माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी आयुष्यभर काम केलं. तर थोडी पत्रकार काम करतात, परंतु आता पत्रकार झाल्यामुळे थोडंसं त्यांना बंधन आहे. सुनील बारोटे सगळ्या महिला बंद वगैरे आहेत. तर आपण सगळ्यांनी एक माना का आपल्याला काही झालं तर आपल्याला आपल्या जीवाभावाचा आपल्याला आपल्यासाठी उठणारा माणूस तो एकाच शिवाजीराव आढळराव पाटील. आणि त्याच्यावरून भांडण झालं लपड झालं तर अशा जास्त असतं ताई जरी दादा दिलेले गेले तर ताई आपल्याला आहे. त्यामुळे आपण कुठलाही विचार करता जागीर राहील. आपल्या सर्व पोरांना सांगा का आपण काही आलं तरी यावेळेस शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पाठीमागे खंबीर उभं राहून त्याला सर्वात जास्त मत निवडून आणायचे अशी प्रार्थना मी भैरवनाथला समर्थ करतो. आणि काही चुकलं मागलं असं माग तर पोटात घाला, पण यावेळेस दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय